तर दिल्लीमध्ये एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी ही आता उपस्थित राहतात। तर आज संपूर्ण देशभर बाबासाहेबांच्या जयंतीचा हा सगळा उत्साह आणि उत्सव आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि ही दिल्लीतून आपण थेट दृश्य पाहतो आहोत। आजचा दिवस आहे बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्तानं जनतेला शुभेच्छा देण्याचा। बाबांच्या लेखणीनं भविष्य लिहिलेलं, अन्यायाविरोधात चालण्याची दिशा दिलेली। वेळ बदलला, काळही बदलला, मात्र जय भीमचा हा नारा कायम गगनात घुमला। पंतप्रधान नरेंद्र मोदी बाबासाहेबांच्या स्मृतींना या ठिकाणी आदरांजली वाहताना आपण पाहतोय। महामानवाला अभिवादन राजधानी दिल्लीमध्ये करण्यात येते आणि त्याचीच ही थेट दृश्य आपण पाहतोय। आज भीम जयंतीच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या जात आहेत। मोजू तरी कशी उंची तुझ्या कर्तृत्वाची, तू जगाला शिकवली व्याख्या माणसाला माणुसकीची। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून बाबासाहेबांच्या स्मृतींना अभिवादन केले जाते। तर सर्वपक्षीय नेते या कार्यक्रमासाठी आता सहभागी झालेले आहेत। राजधानी दिल्लीतून ही थेट कार्यक्रमाची दृश्य आपण पाहतोय। तर आज अगदी गावागावांमध्ये बाबासाहेबांच्या जयंतीचा उत्साह आपल्याला पाहायला मिळणार आहे। हे दृश्य झी 24 तास आपल्यापर्यंत पोहोचवणारे रामदास आठवले, किरण रिजिजू, ओम बिर्ला, पंतप्रधान नरेंद्र मोदी। दिल्लीतूनही काही महत्त्वाची दृश्य सध्या आपण पाहतोय। दिल्लीमध्ये सकाळीच या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले आणि सर्वपक्षीय नेते यामध्ये सहभागी आहेत। मल्लिकार्जुन खरगे काँग्रेसचे अध्यक्ष या ठिकाणी आपण या दृश्यांमध्ये पाहतोय। नरेंद्र मोदी आणि मल्लिकार्जुन खरगे हस्तांदोलन करताना। तर तसेच आज कार्यक्रम राज्यात देखील साजरे होणार आहेत आणि काही वेळामध्ये मुंबईमध्ये देखील शासकीय कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे। बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्तानं आज राज्यभर अशा विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे। तर राज्यात अनेक ठिकाणी रात्री 12 वाजेच्या सुमारास जल्लोष करण्यात आला आणि असं जल्लोषाचं वातावरण आपल्याला राजधानी दिल्लीमध्ये सुद्धा पाहायला मिळते। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बाबासाहेबांच्या फोटोला या ठिकाणी अभिवादन केलं।